तुमच्या विश्वासाचा आवाज, जळगाव उन्नती। जनसामान्याचे प्रश्न, न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित। आम्ही नेहमीच तुमच्या सोबत। सत्याला वाचा फोडणारी बातमी, जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूजवर रहा अपडेट। आलेवाडी अरकचरी धरणाचे काम पूर्णतेकडे, पावसाअभावी पाणीसाठा मर्यादित। संग्रामपूर तालुक्यातील आलेवाडी अरकचरी धरण हे गेल्या 16 ते 17 वर्षांपासून बांधकामाच्या टप्प्यात असलेले एक महत्त्वाचे सिंचन प्रकल्प आहे। दीर्घ प्रतीक्षेनंतर या वर्षी धरणाचे बांधकाम जवळपास पूर्णत्वास आले असून केवळ 10 ते 15% काम शिल्लक आहे। धरणाचे पूर्ण स्वरूप साकार होण्याची शेतकरी वर्गाला मोठी अपेक्षा आहे। तथापि या वर्षी पावसाने फारशी साथ दिली नसल्याने धरणात फक्त 22 ते 25% इतकाच पाणीसाठा झाला आहे। पावसाअभावी शेतकऱ्यांची चिंता वाढली। या वर्षी काही भागात अतिवृष्टी झाली असली तरी जळगाव तालुक्यात मात्र पावसाचे प्रमाण अत्यल्प राहिले। 18 सप्टेंबर रोजी अचानक झालेल्या ढगफुटी पावसामुळे काही धरणे जसे की गोडाडा, राजुरा आणि धानोरा थोड्याफार प्रमाणात भरली, परंतु आलेवाडी अरकचरी धरण अपेक्षित पातळीवर भरले नाही। परिणामी सिंचनासाठी उपलब्ध पाण्याचे प्रमाण अत्यंत मर्यादित आहे। शेतकरी सांगतात की जर यावर्षी थोडा अधिक पाऊस झाला असता तर धरण तुडुंब भरले असते आणि पिकांसाठी मोठा आधार मिळाला असता। अनेक शेतकरी पावसाच्या अनियमिततेमुळे खरीप हंगामावर परिणाम झाल्याची चिंता व्यक्त करत आहेत। धरणाचे महत्त्व आणि प्रशासनाची तयारी। आलेवाडी अरकचरी धरण हे जळगाव तालुक्यातील एक मोठे जलस्रोत केंद्र मानले जाते। या धरणाच्या पूर्ण क्षमतेने भरल्यास परिसरातील हजारो एकर शेतीला पाणी पुरवठा होऊ शकतो। मात्र सध्या फक्त 25% पाणीसाठा असल्यामुळे प्रशासनाने पाण्याचा वापर मर्यादित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे। जळगाव पाटबंधारे विभागाने यावर्षी हेक्टरनिहाय पाणी पुरवठा करण्याचे नियोजन आखले आहे। या अंतर्गत शेतकऱ्यांना 9 नोव्हेंबर पासून नियोजनबद्ध पद्धतीने पाणी देण्यात येणार आहे। विभागाचे अधिकारी सांगतात की उपलब्ध पाणीसाठ्याचे योग्य नियोजन करून सर्व शेतकऱ्यांपर्यंत समान प्रमाणात पाणी पोहोचवण्याचे आमचे ध्येय आहे। भविष्यासाठी जलसंधारणावर भर आवश्यक। जलतज्ज्ञांच्या मते पावसाच्या अनियमिततेमुळे भविष्यात जलसंधारण आणि पाण्याचा पुनर्वापर या गोष्टींवर भर देणे अत्यावश्यक आहे। धरण परिसरात जलस्रोत वाढविण्यासाठी आणि भूजल पातळी स्थिर ठेवण्यासाठी वृक्षारोपण, बंधारे आणि नाले खोल करण्याच्या योजना आखल्या पाहिजे। सरकारकडून उर्वरित कामांसाठी निधी मिळाल्यास हे धरण पुढील वर्षात पूर्ण होऊ शकेल। धरण पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्यास जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे सिंचनावरील अवलंबित्व कमी होईल आणि कृषी क्षेत्रात मोठी प्रगती साधता येईल। शेतकऱ्यांच्या आशा धरणावर टिकल्या। सध्या आलेवाडी आणि अरकचरी परिसरातील शेतकरी प्रशासनाकडून सकारात्मक निर्णयाची अपेक्षा करत आहेत। मर्यादित पाणीसाठा असूनही विभागाकडून नियोजनबद्ध पाणी पुरवठ्याचे प्रयत्न सुरू आहेत। जर हवामानाने साथ दिली आणि उर्वरित काम पूर्ण झाले तर आलेवाडी अरकचरी धरण हे जळगाव तालुक्यातील कृषी विकासाचे प्रमुख केंद्र बनेल, असा विश्वास शेतकऱ्यांमध्ये आहे। तुमच्या हक्काचा आवाज। आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि अशाच ताज्या व विश्वसनीय बातम्यांसाठी बेल आयकॉन दाबा। तुमच्या विश्वासावरच उभे राहतो जळगाव उन्नती।